अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स. आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. बऱ्याच टायमिंग नंतर आपण करतोय मोठं ब्लॉग, जे आडव्या फ्रेममध्ये नाही आहे, उभ्या फ्रेममध्ये बघताय तुम्ही लोक. तर मस्तपैकी सकाळचे वाजता आहेत 9:10 आणि हे माझा वायदा नवीन वॉच आहे जे मी बड्डेला घेतला आहे. तर आपण चाललेलो आहोत ऑफिसला, आणि ऑफिसला जाता म्हटलं तुमच्याशी काही गप्पा टप्पा होतील ज्या बरेच दिवस आपण मोठं ब्लॉगमधून केल्या नव्हत्या. कोणतरी आपटला. हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हाच सीन आहे. दिवसाला सकाळी जाताना येताना दिवसाला 2-3 ॲक्सिडेंट दिसायलाच पाहिजे. तरी बाईकवरून पडला किंवा काय ना काय असं छोटं मोठं चालूच असतं, आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम झालेलं असतं. तसंच त्या दिवशी एक सीन इथे झाला बोरिवलीच्या हायवेवर. म्हणजे हा नॅशनल पार्कचा ब्रिज आहे, आणि बरोबर इथे एका सिमेंटचा ट्रक होता. सिमेंटच्या ट्रकला वॅगनर गाडी येऊन आपटली आणि त्याच्यामध्ये आग लागली. तर इकडचा लेफ्ट साईडचा कुठचा तरी पत्रा पूर्णपणे जळून गेला आहे. तुम्हाला दाखवतोच, हा बघा, पूर्णपणे तो पत्रा जळून गेला. आता तो कधी रिपेअर करणार गव्हर्नमेंट अशी काय आयडिया नाही. बट ऑफिसला जाऊ आणि लेट नाही होणं असं होणारच नाही. मग ते तुम्ही ट्रेनने जावा, मेट्रोने जावा, बाईकने जावा, कसंही जावा. या टॅक्सीवाल्यांचं काय समजत नाही. धड एका लेनमध्ये चालवणार नाहीत ना, तिकडच्या ना इकडच्या. बाईकवाल्यांचं ठीक आहे, त्यांना गॅप्स मिळतात, ते निघून जातात. बट ह्या लोकांना कसं चालवायचं असतं माहिती आहे. आता ही जी लेन आहे ह्याचे सेंटर आहे, ह्या लोकांना चालवायचं असतं ह्या अशा लाईनीवरती. अर्ध ना इकडे ना इकडे. अरे भाई, एक तर इथे जा नाही तर तिथे जा ना. आणि असे बरेच दिसतात. रिक्षाचा तर मला पहिल्यापासून खुंदक आहे. जुने व्ह्यूअर्स आहेत त्या लोकांना माहिती असेल. ते बघा, आता इकडे होता, आता इकडे गेला. अरे भाई थांब ना एका जागेवर. आणि मेन आहे ना, गॅप ब्लॉक करतात, म्हणून बाईकवाल्यांचे आणि रिक्षावाल्यांचे भांडणं तुम्हाला जास्त बघायला येतात. आता हा गॅप आहे, ह्याने ह्या साईडला येऊन पूर्ण ब्लॉक करून ठेवलेला. हा तरी थोडा समजदार होता. आणि या लोकांना चालवायचं असतं फर्स्ट लेनमधून. म्हणजे ही जी फास्टवाली लेन आहे ना, तिकडून कॉर्नरने नाही, सगळ्या लेन ब्लॉक करा. बघा, तुम्हाला सगळ्या लेनमध्ये रिक्षावाले भेटतील. एवढाच आमचा बाईकवाल्यांचा इश्यू असतो. जो आम्ही आता हा 4 व्हीलर आला, हा फास्ट जाऊ शकतो, पण हा 50च्या स्पीडने जाणारा रिक्षा आला, त्याचा रस्ता पूर्णपणे जाम करून ठेवणार. सगळे फर्स्ट लेनने चालवणार. अरे तुम्हाला घरात काय भाई, तुम्हाला कस्टमर लेफ्टला सोडायचे असतात, इथे तर उतरवणार नाही. तुम्ही लोक लेफ्टला राहा ना. 80-90 जात जरी असेल तरी पण ती पिकअप पकडायपर्यंत तर वेळ लागणार ना भाई. तोपर्यंत सगळे कारवाले निघून जातील फटाफट. म्हणून मुंबईत कार घेण्याचा पण काय उपयोग नाही भाई. कार घेतली तरी पण आपला स्लोच चालायचं तुम्हा लोकांना.